हॅलो वेदांत, मला ना वर्कआउट करायचं आहे, शोल्डर वर्कआउट घरी. माझ्याकडे डंबेल्स आहे. तू येतोस का शिकवायला? ठीक आहे. ओके ओके, थँक्यू. हां. बाकीच्या जावयांना सासरी आल्यानंतर काय भेटतो? कॉफी भेटते, चहा भेटते. आपल्याला प्रोटीन. 4 5 6 7 चिकन. सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, चला मग तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनेलवर. तर मित्रांनो, आजचा आपला वर्कआउट असणार आहे शोल्डर. ते पण कसा? होम वर्कआउट. तर होम वर्कआउट करणार आहे मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत. तर आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असतो, घरी डंबेल्स असतात, सगळं असतं, त्यांना पण वर्कआउट करायची इच्छा असते पण टाइम नसतो. तर अशा मुलांना घरी वर्कआउट कसा करता येईल डंबल्सवरती, तर ते मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की व्हिडिओ होता आहे माझ्या होणाऱ्या बायकोसोबत. प्लस बायकोसोबत आणि कुठे? माझ्या सासरी. हे घरी भावाचे डंबेल्स आहेत, त्याच्या हेल्पने आज तुम्हाला वर्कआउट शिका. ओके ओके, चल मग करूया वर्कआउट. फर्स्ट सेट काय घ्यायचा? अरे जिम मध्ये असू की घरी, पहिला नेहमी वॉर्मअप घ्यायचा. माहित नाही? विसरलीस? ते पण लक्षात नाही? मला वाटलं घरी आहे. चल वॉर्मअप करायला घ्या पहिला. चल. तुम्ही पण हे लक्षात ठेवा, घरी असू की जिम मध्ये सगळ्यात पहिला काय करायचा? स्टार्ट. पहिला नेक, 4 ते 5 वेळा. 8 नंतर 2 3 4 5 6 7 8. रोटेशन, नेक रोटेशन हे पण 4 ते 5 वेळा करून घे दोन्ही साईड. ओके, आता हँड. 1 2 3 4 5 6 7 चल रोट. 2 3 ओके. आता स्पायनल कॉर्ड साठी Six, 7 8 9 आणि ज्यावेळेस आपण रोटेशन करत असू त्यावेळेस आपले हात अशा असणार आणि आपलं जी लक्ष असेल ते फक्त थंबकडे बघायचं. ओके. आता रिस्ट रोटेशन 10 टाइम्स दोन्ही साईडनी. ओके. आता कमर 1 2 3 4 5 रोटेशन 1 3 4 5. ओके. आता डिस्टन्स 5 मध्ये घे आणि 1 2 3 पाय जवळ 1 2 4 1 2 ओके. आता जम्पिंग जॅक्स किती? 7, बस 7 ते 8. चल. तर आता वॉर्मअप आपला झालेला आहे. तर वॉर्मअप झालेला आहे. आता शोल्डर वर्कआउट करणार आहे. शोल्डरचं आपण वर्कआउट नाही करते, तो एक जॉईंटचं नाव आहे. ऍक्च्युली त्या मसलचं नाव असतं डेल्टॉइड. तर डेल्टॉइड मध्ये आपण घेणार आहे पहिला एक्सरसाइज अँटीरियर डेल्ट साठी. तर चलो चालू करूया. तर मित्रांनो, घरी जे आपले डंबल्स असतात ते खूप हेवी नसतात. तर घरी वर्कआउट करताना नेहमी जास्त रिपिटेशन मारायची, कारण की वेट आपल्याकडे घरी एवढं मोठे नसतं, 20 किलो 30 किलो. तर आपल्याकडे मोजके वेट आहे, तर आपण जास्त रिपिटेशन मारणार आहे. ओके. 7.5 आहे.
तरी पण हे कमी माझ्यासाठी जास्तच आहे. हिच्यासाठी जास्त त्याच्यासाठी कमी. ही मारू शकतेस, पण घरी वर्कआउट करताना डंबल्स लाईट वेट असतात, तर आपण जास्त रेपिटेशन मारायचे. जास्त रेपिटेशन किती तर फेल्युअर पर्यंत. शोल्डर ओव्हरहेड प्रेस डंबल्स वर. तर चलो चालू करूया. कानापाशी घ्यायचो स्ट्रेट वरती आणि खाली येताना एकदम कंट्रोल मध्ये मुवमेंट घेऊ. मुवमेंट एकदम कंट्रोल. 3 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 2 तर रेपिटेशन मारले. चल चालू करायचं. कम ऑन अप. कानापाशी डंबल्स. शोल्डर पुढे, एल्बो पुढे, एल्बो पुढे, एल्बो हां वन प्रेस. खाली येताना एकदम स्लो मध्ये घेऊन यायचं. कंट्रोल मुवमेंट. स्लो डाऊन. व्हेरी नाईस. एल्बो थोडी पुढे घेऊन ये. 3 4 कंट्रोल मध्ये स्ट्रेट वरती घेऊन जाऊ. डिस्टन्सच्या वरती. हां 5 कम ऑन. चल 6 7 up 8 9 10. चल फार्म. कम ऑन. 1 2 3 4 कम ऑन 5. फोकस. ब्रीथ आउट कर वरती. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता 7.5 kg डंबल. आता माझा सेट. चल त्याचे आपण मारणार आहेत 4 सेट. फर्स्ट सेट. तर मित्रांनो ह्याचे आपल्याला मारायचे 4 सेट. रेपिटेशन फेल्युअर पर्यंत जास्त रेपिटेशन. बघून करते ना. स्लो डाऊन कर. लास्ट सेट. 4 सेट. घरचे डंबल असते तरी काय झालं, रिस्पेक्ट करायची. लास्ट सेट झाला तरी पण घरी वर्कआउट केला तरी फुल पंप आहे, कारण रेपिटेशन हाय मारले. तो आता सेकंड एक्सरसाइज. घरी वर्कआउट करू या जिम मध्ये. थोडा मध्ये मध्ये पाणी प्यायचं. आपली बॉडी वर्कआउट करताना डिहायड्रेट होते, त्याला हायड्रेट करण्यासाठी मध्ये मध्ये पाणी प्यायचं असतं. हे ट्रेनर असू दे का जनरल, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना फॉलो करायचं असतं. ओके ते मग पाणी. पाणी वर्कआउटच्या मध्ये मध्ये पाणी प्यायचं, कारण की बॉडी डिहायड्रेट होत असते वर्कआउट मध्ये, तर तिला हायड्रेट ठेवायसाठी पाणी पित राहायचं. हो चालेल ना. आता नेक्स्ट वर्कआउट कुठला करायचा? आता आपला सेकंड एक्सरसाइज असणार आहे मिडल डेल्ट साठी लॅटरल रेस. ते हा त्याच्यामध्ये वेट लाईट ठेवायचं आणि जॉईंट्स मध्ये फक्त शोल्डर ह्या जॉईंट मध्ये मुवमेंट झाली पाहिजे, बाकी बॉडी मध्ये मुवमेंट झाली नाही पाहिजे, कारण की ही एक्सरसाइज ही आयसोलेशन एक्सरसाइज आहे. ओके. तर आता आपण एक्सरसाइज घेत आहोत लॅटरल रेस. ह्याचा आपण पहिला सेट घेत आहोत. ह्याचे पण मारणार आहेत आपण 4 सेट. रेपिटेशन हे फेल्युअर पर्यंत घ्यायची, मसल थकेपर्यंत. त्याची पोझिशन नीट पाहून घ्या.
तर एक्सरसाइज करायचा, जिम मध्ये टाइम नाही भेटला तरी घरी एक्सरसाइज आणि करायची. संडे. आणि आज संडे, कारण की आम्ही आज एक्सरसाइज का करतोय, कारण की जिम मध्ये शोल्डर वर्कआउट माझा राहिला होता, नीचा पण राहिला होता, तर आम्ही आज घरी वर्कआउट करतोय. प्लस तुम्हाला नॉलेज पण देतो. वर्कआउट ॲट होम. हाऊ टू डू वर्कआउट ॲट होम विथ डंबेल्स ओनली. वर्कआउट डंबल सोबत, फक्त डंबल सोबत घरी वर्कआउट कसा करायचा, तो पण शोल्डरचा. साइड अप, 1 व्हेरी नाइस, स्ट्रेट, 2 जास्त वरती नाही, 3 कम ऑन, 4 व्हेरी नाइस, 5 6 7 8 कम ऑन, 9 and जिम मध्ये 2.5 असतो ना, तरी पण प्रॉपर मारलं, मस्त मारलाय. तिच्यासाठी 7.5 kg हा हेवी आहे, तरी For पण प्रॉपर lateral. मारला. लॅटरल रेस साठी तरी पण हिने प्रॉपर मारला. ह्या आयसोलेशन एक्सरसाइज मध्ये लाईट वेट असलं तरी चालेल, पण प्रॉपर फॉर्म मध्ये वर्कआउट करायचं आहे. सो नेक्स्ट सेट कुठले आहे सर? वेदांत सर. सो हे भगवान, सासरे आणि किंवा सर, आम्ही चिमटाकड शिकवलं. चिमटाकड मी झोपेत नाही ना, खरंच. तर आता आपले थर्ड सेट असणार आहे, थर्ड व्हेरिएशन. डेल्टॉइड मध्ये ऍक्च्युली 3 मसल असतात, अँटेरियर डेल्टॉइड, मिडल डेल्ट आणि पोस्टीरियर डेल्ट. त्याला रेअर डेल्ट पण बोलतात. तर त्याची एक्सरसाइज करणार आहे आपण, त्याचा वर्कआउट करणार आहे. तर चालू करूया हवे. तर त्याच्यासाठी त्याचा वर्कआउट आपण बसून करणार आहे. तर त्याच्यामध्ये सीटेड मध्ये आपले पाय एकदम क्लोज असणार आणि आपली बॉडी ही प्रोन कंडिशन मध्ये गेली पाहिजे. प्रोन म्हणजे पाहू शकता तुम्ही फॉर्म बघा आणि त्या फॉर्म नुसार वर्कआउट करा. पायजवळ करेक्ट, बॅक स्ट्रेट आणि उचल साईड, एल्बो वरती घ्यायचं, बॉडी वरती उचलायचं, एल्बो वरच्या साईड अशी फिरव. चल शू ते पण वरती, चल 4 व्हेरी नाईस, 5 6 7 कम 8 कम. इथे आला, लोड आला, मस्त बसता. तर ही एक्सरसाइज शोल्डर मध्ये ऍड केली पाहिजे होम वर्कआउट मध्ये. जिम मध्ये असेल तर आपल्याकडे मशीन असतेच. तर या एक्सरसाइजने आपला जो पोस्टीरियर डेल्ट असतो, त्याला रेअर डेल्ट पण बोलतात, तो ट्रेन होतो. ओके. लेग सर्कल, ऍक्च्युअल शोल्डर झाले. तर आपले शोल्डर वर्कआउट मध्ये हे 3 एक्सरसाइज कंपल्सरी आहेत. सोबत आपण एक लास्ट एक्सरसाइज घेणार आहेत. या वर्कआउटचे आपले 4 सेट झालेले आहेत. आता आपण घेणार आहोत फ्रंट रेल्स. ओके, अँटेरियर डेल्ट. तर ह्याची पण आपण बसूनच घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचे दोन्ही हातात. तर
अरे चल, वर्कआउटच्या मध्ये मध्ये पण व्हिडिओ काढते म्हणून मेकअप करत बसतीस. केस नीट वगैरे सेट करायचं आहे. चलो हम मी सेटच करून आलेले, हेअर सेट. हा सेट. वाव नाईस. चलो तर आता आपली एक्सरसाइज आहे. मी तुम्हाला सिटेड करून दाखवली. ही एक्सरसाइज तुम्ही सिटेड पण मारू शकता आणि स्टँडिंग पण मारू शकता. ह्या एक्सरसाइजचं नाव आहे फ्रंट रेज. ज्यावेळेस तू एक्सरसाइज घेशील त्यावेळेस डंबल्स फोरहेड पर्यंत आले पाहिजे. कम ऑन, चल. कंट्रोल खाली कंट्रोल. शू व्हेरी नाईस. 3 4 अप 5 6 up 7 up 8 up 9 last one. Very nice. ही एक्सरसाइज तुम्ही सीटेड पण मारू शकता आणि स्टँडिंग पण. येस. अंडरस्टूड? या. डन. 4 सेट 4 व्हेरिएशन कंप्लीट. झाला तुमचा. काय तुला काय वाटलं संपली एक्सरसाइज? अजून संपली नाही. अजून एक सेट बाकी आहे, एक व्हेरिएशन बाकी आहे. आता आपला लास्ट सेट आहे. ही एक्सरसाइज जे आपल्या शोल्डरच्या आतमध्ये जॉईंट्समध्ये जो मसल असतो रोटेटर कफ, त्याला ट्रेन करायसाठी. तर त्याची आपण झोपून एक्सरसाइज घेणार आहोत. आता स्टँडिंग झाली, सीटेड झाली, स्लिपिंग नको. तर त्यासाठी लाईट वेट डंबल आणि सेंटरला पाहिजे, जास्त खा. 2 4 5 6 7 8 3 1 and 2. तर ही एक्सरसाइज शोल्डर वर्कआउटमध्ये ॲड करायची म्हणजे करायचीच आहे. जिममध्ये असेल तर आपल्याकडे केबल क्रॉसओव्हर मशीन असते ही एक्सरसाइज करायला. पण घरी कशी करायची तर अशी स्टँडिंग करू शकता. पण स्टँडिंग वेट हे रोटेशन होतं ना, की ते तुम्ही लिफ्ट करता. ते ह्याच्यात तुम्ही वेट लिफ्ट करता. त्यावेळेस तुमचा जो शोल्डरमधला रोटेटर कफ नावाचा मसल आहे तो ट्रेन होणार. तर ही एक्सरसाइज करायची आहे. झोपायचं नाही, एक्सरसाइज करायची आहे. बोला ना स्लिपिंग. चल. कसं करायचं? जिम मध्ये कधी नाही केले मी. फक्त सेंटरला घे, लाईट पेटे हात तिथे घे. ओके. आणि उचला असं मान, हात खाली इथं मान. ओके. उचल 1. असं नाही. हां इथे 1 2 3 4 हो झाला. आता आपलं वर्कआउट पूर्ण कंप्लीट. झोपलं? थकलीस? बघा होम वर्कआउट मध्ये पण थकलीस. घरी लगेच झोपत येतो. जिम मधून घरी यावं लागतो, मग झोपायला लागतो. होम वर्कआउट बेस्ट आहे. झालं चला झोपायचं. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जिमला यायला टाइम नसेल भेटत तरी तुम्ही घरी डंबल्स वरती वर्कआउट करू शकता. तर आपला व्हिडिओ पहा आणि वर्कआउट चालू करा आता तरी. आणि हा वर्कआउट नंतर प्रोटीन डाएट तर नेहमी ठेवायचंच आहे. घरी करा वर्कआउट किंवा जिम मध्ये वर्कआउट करा, डाएट तुमचा व्यवस्थित पाहिजेच. तरच तुमची बॉडी व्यवस्थित राहणार, नाहीतर काहीच नाही होणार, हाय तिथेच राहणार. बाकीच्यांकडे सासरवाडीला गेल्यानंतर चहा भेटतो, कॉफी भेटते, पण मला प्रोटीन आणि वर्कआउट नंतर प्रोटीन पाहिजेच. शेकर वॉश करायला ठेवले भावाचा. आता मी याने तुला चेक करून देते. वर्कआउट नंतर प्रोटीन हे पाहिजेच असते, लगेच पाहिजेच. कारण की तुमची बॉडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता त्यावेळेस मसल ब्रेकडाऊन होतात. तर त्या रिकव्हरीला प्रोटीन ही गरजेचंच आहे. आणि स्पेशली मला घरी वर्कआउट करू, जिममध्ये वर्कआउट करू
तर आता होम वर्कआउट शिकवायला मी आलो होतो सासरी. बाकीच्या जावयांना सासरी आल्यानंतर काय भेटतो? कॉफी भेटते, चहा भेटते. आपल्याला प्रोटीन. बिकॉज वी आर फिटनेस फ्रीक. भातच अरे थांब जरा. कुठे थांबलो? चिकन. बॉईल चिकन. बॉईल चिकन ते हा असतो आपला डाएट. आता प्रोटीन घेतल्यानंतर आम्ही 20 ते 30 मिनिटं ब्रेक घेतला. त्याच्यानंतर आम्ही खात आहोत बॉइल्ड चिकन आणि राईस. ह्याच्यामध्ये आपल्याला कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट हे तिन्ही पण भेटून जाईल. थँक्यू. अनिकेत काय खाणार? आणि इथे अनिकेत नाही, इथे वेदांची लाड चालू आहे. अनिकेतचे लाड अनिकेतची बायको करेल. लाड माझी बायको करेल. सासूने बनवले. अरे मम्मी. हा आमचा वर्कआउट नंतर वर्कआउट रुटीन, होम वर्कआउट रुटीन आणि वर्कआउट नंतरचा डाएट तुम्हाला सर्व दाखवलेला आहे. असं तुम्ही फॉलो करू शकता. तर वर्कआउट पण मस्त झाला, डाएट पण मस्त आहे, हेल्दी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि हा हे बघून तुम्ही प्रॅक्टिस पण करा घरी. डंबेल घेऊन आणि या. वर्कआउट पण करावं चालू, नाहीतर नुसता घरात व्हिडिओ बघणार आणि वर्कआउट नाही करणार. आणि कॅरी मिनाटीच्या स्टाईल मध्ये ते जे सबस्क्राईबचं बटन दिसते ना, तर चिकन फेकून मारा, डंबेल फेकून मारा, नाहीतर चमचा फेकून मारा, नाहीतर प्रोटीन फेकून मारा. मला नाही माहिती, पण सबस्क्राईब झालं पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय. आता डाएट पूर्ण झाल्यानंतर सासरवाडी खाणार थोडस आधी हे खायला लागेल. नुसतं बॉईल चिकन बॉईल नाही, तिखट पण खायला लागेल. चिकनची भाजी, चपाती. आम्ही जेवतोय, तुम्ही पण जेवा. वर्कआउट करा.